मुलांनो, दैनंदिन जीवनात आपण विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. त्या लाकूड, काच, प्लॅस्टिक, धागे, माती, धातू, रबर अशा अनेक पदार्थापासून या वस्तू बनलेल्या असतात. चित्रामध्ये आपण पाहू शकता. बूट असतील, भांडी असतील, बॅग्स असतील, बॉटल ह्या विविध पदार्थापासून बनलेल्या आहेत. त्यापैकी लाकूड, खडक, खनिजे, पाणी यासारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतात. आता निसर्गनिर्मित पदार्थ कोणकोणते चित्रावरून सांगा. तर लाकूड, माती, खनिजे आणि पाणी यांना निसर्गनिर्मित पदार्थ असे म्हणतात. तर मानवनिर्मित पदार्थ कोणते? मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केले. या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन तयार करण्यात आले. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ काच, प्लास्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकॉल इत्यादी. तर आज आपण मानवनिर्मित पदार्थ या घटकातील प्लास्टिक हा उपघटक अभ्यासणार आहोत. तर चित्रामध्ये एक तक्ता दाखवला आहे. त्या तक्त्यामध्ये काही वस्तूंची नावे दिली आहेत आणि त्यात वापरले गेलेले पदार्थ म्हणजे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असं त्यांचं वर्गीकरण करायचे आहे. याच्यामध्ये प्रथम लाकडी खुर्ची दिली आहे. आता लाकडी खुर्ची कशापासून बनवली जाते? तर नैसर्गिक कोणता पदार्थ वापरला गेला इथं? लाकूड. अशा प्रकारे कंगवा, हँडबॅग, पाण्याची बॉटल ह्या साऱ्या वस्तू कशा आहेत? मानवनिर्मित आहेत, कारण त्याच्यामध्ये प्लास्टिक वापरलं आहे. तर आज आपण सर्वप्रथम प्लास्टिक विषयी माहिती घेऊया. आता या चित्रामध्ये दिसत असलेल्या सर्व प्लास्टिकच्या वस्तू आपण रोज वापरतो. आकारीयता गुणधर्म असणारा व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेला मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच प्लास्टिक होय. आता सगळ्याच प्लास्टिकची रचना एकसारखी नसते. चित्रामध्ये बघा, काहींची रचना रेखीय तर काहींची चक्राकार असते. पहिल्या चित्रामध्ये चक्राकार रचना दिली आहे, तर दुसऱ्या चित्रामध्ये रेखीय अशी प्लास्टिकची रचना दर्शवली आहे. पुढच्या स्लाइडमध्ये बघा, उष्णतेच्या होणाऱ्या परिणामांच्या आधारावर हवा तसा आकार देऊन प्लास्टिकचे दोन प्रकारात विभाजन केले आहे. एक आहे थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू व थर्मोसेटिंग म्हणजेच उष्मादृढ. प्लास्टिकचे प्रकार उष्मामृदू व उष्मादृढ. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्या प्लास्टिकला थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू असे म्हणतात. उदाहरणार्थ पॉलिथिन किंवा PVC यांचा उपयोग खेळणी बनवण्यासाठी केला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये कंगवे आहेत, प्लास्टिकचे ताट, प्लास्टिकचे द्रोण हे काय आहेत? थर्मोप्लास्टिक प्रकारचं प्लास्टिक वापरले आहे. यानंतर दुसरा प्रकार, ज्या प्लास्टिकला एकदा साच्यामध्ये टाकले व त्यानंतर त्याला एखादा आकार प्राप्त झाला की तो परत बदलता येत नाही, अशा प्लास्टिकला थर्मोसेटिंग म्हणजेच उष्मादृढ असे म्हणतात. उदाहरणार्थ याचा उपयोग घरातील विद्युत उपकरणांची बटणे तयार करण्यासाठी केला जातो. तसेच कुकरचे हँडलवरील प्लास्टिकचे जे आवरण असते यासाठी थर्मोसेटिंग प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. पुढचा घटक आहे प्लास्टिकचे गुणधर्म. आता चित्रामध्ये प्लास्टिकची वस्तू दाखवली आहे, दुसरीकडे लोखंडी वस्तू दाखवली आहे. यावरून प्लास्टिकचा पहिला गुणधर्म कोणता? तर प्लास्टिक गंजत नाही. त्याच्यानंतर प्लास्टिकचे विघटन होत नाही, म्हणजे प्लास्टिक काय होणार आहे इथं? कुजत नाही. तिसरा गुणधर्म आहे प्लास्टिकवर हवेतील आर्द्रता, पाणी, उष्णता
पाऊस यांचा परिणाम सहजासहजी होत नाही. यानंतर प्लॅस्टिकपासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनविता येतात. चित्रामध्ये आपण विविध रंगाच्या वस्तू प्लॅस्टिकच्या पाहू शकतो. यावरून प्लॅस्टिकचा आणखीन एक गुणधर्म कोणता, तर प्लॅस्टिकपासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. आता आकार्यता म्हणजे कोणताही आकार प्राप्त करता येतो. या गुणधर्मामुळे त्याला कोणताही आकार देता येतो. चित्रामध्ये विविध आकाराच्या बॉटल्स दाखवल्या आहेत. तसेच उष्णता आणि विद्युतचा हा काय दुर्वाहक आहे. याच्यातून उष्णता वाहून नेली जात नाही. तसेच प्लॅस्टिक वजनाने हलकं असल्यामुळं घरी आपण प्लॅस्टिकचा वापर करतो. पुढचा पॉईंट आहे प्लॅस्टिकचे प्रकार. आता प्लॅस्टिकचे 2 प्रकार आहेत. कुठले? थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंग. आता थर्मोप्लॅस्टिकमध्ये हे 4 प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे. पहिला आहे चित्रामध्ये पॉलीविनाइल क्लोराईड म्हणजेच PVC पाईप म्हणतो ना आपण, PVC पाईप, त्या पद्धतीनं हे PVC प्लॅस्टिक आहे, पॉलीविनाइल क्लोराईड. दुसरा आहे पॉलीस्टायरीन PS. त्यानंतर तिसरा आहे पॉलीइथिलीन PE आणि पॉलीप्रोपिलीन. हे थर्मोप्लास्टिकचे म्हणजे ज्याला उष्णता दिल्यानंतर हवा तसा आकार प्राप्त करता येतो. हे कोणते आहेत? हे 4 प्रकार आहेत. आता पॉलीविनाइल क्लोराईडपासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात, याचे उपयोग काय आहेत, तर चित्रामध्ये दाखवलं आहे. बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक, तारांची आवरणे, फर्निचर, खेळणी, दोरखंड यासारख्या प्लास्टिकच्या वस्तू पॉलीविनाइल क्लोराईडपासून बनवल्या जातात. तुम्ही ऐकलंच असेल मोठ्या लोकांच्या तोंडातून. PVC पाईप आणल्या शेतीसाठी, तर ह्या कशापासून बनवल्या? PVC म्हणजेच पॉलीविनाइल क्लोराईड प्लास्टिक. यानंतर पॉलीस्टायरीन PS. याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, तर रेफ्रिजरेटरसारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग यापासून बनवले जातात. त्याचप्रमाणे यंत्रांचे गिअर, खेळणी, DVDचे कवर यासारख्या वस्तूंमध्ये याचा उपयोग केला जातो. तिसरा आहे पॉलीइथिलीन. आता पॉलीइथिलीनपासून काय बनवलं जातं, तर पिशव्याच असतात पॉलीइथिलीनच्या. मग त्या कोणकोणत्या, तर दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, त्यानंतर मऊ गार्डन पाईप असतात, त्या कशापासून बनवल्या जातात, पॉलीइथिलीन प्लॅस्टिकपासून. पॉलीप्रोपिलीन प्लॅस्टिक कोणकोणत्या वस्तूमध्ये वापरलं जातं, तर लाऊडस्पीकर, वाहनांचे भाग, दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे चित्रामध्ये दाखवलं आहे, यामध्ये याचा उपयोग केला जातो. प्लॅस्टिकचा दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग. यामध्ये 4 प्रकार पडतात. बॅकेलाइट, मेलेमाइन, पॉलियुरेथेन आणि पॉलिइस्टर. आता यांचा उपयोग आपण बघूया. बॅकेलाइट प्लॅस्टिकचा उपयोग रेडिओ कॅबिनेट, TV कॅबिनेट, टेलिफोन कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, कुकरचं हँडेलवरील आवरण यामध्ये उपयोग केला जातो. म्हणजे हे कसलं झालं, तर एकदा आकार प्राप्त झाला की नंतर तो बदलत नाही, अशा प्रकारामध्ये हे बॅकेलाइट येतं थर्मोसेटिंगमध्ये. दुसरा आहे मेलेमाइन. याचा उपयोग कपबशा, प्लेट, ट्रे, विमानाच्या इंजिनाचे काही भाग, विद्युतरोधक, ध्वनिरोधकांची आवरणे इत्यादीमध्ये केला जातो. यानंतर तिसरा आहे पॉलियुरेथेन. याचा उपयोग सरबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट्स इत्यादीमध्ये केला जातो. पॉलिइस्टर. याचा उपयोग तंतुकाच, लेझर प्रिंटरचे टोनर्स, कापड उद्योगात केला जातो. आता स्वाध्याय. तुमच्या घरात दररोज पॉलिथिनच्या कॅरीबॅग येत असतील, तर त्यानंतर त्याचा उपयोग झाल्यानंतर त्याचं काय होतं याची यादी करा आणि त्यानंतर त्याचं काय होतं हे लिहा.